आणि आता बातमी शिवसेनेच्याच गोटातली आहे। आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मेळावा होतोय आणि याकडे उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास या मेळाव्याला सुरुवात होईल। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर आता आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, आजचा मेळावा फार महत्त्वाचा आहे या निवडणुकांच्या दृष्टीने, काय अपडेट्स मिळतात तुझ्याकडे? आजच युती संदर्भात कदाचित देखील बोलणी होऊ शकतात, काय काय होऊ शकतात? निश्चित अश्विन, आजचा मेळावाच नव्हे तर हे 2017 वर्ष शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। कारण विधानसभेच्या निवडणुकापूर्वी सेना भाजपच्या युतीत जी बिघाडी झाली होती त्यानंतर पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुकीला यावर्षी शिवसेना आणि भाजप सामोरं जाणार आहे। अतिशय मोठा संघर्ष या दोन्ही पक्षांमध्ये अस्तित्वासाठी आपल्याला बघायला मिळू शकतो। कारण मुंबई, ठाण्यासह आणखीन राज्यातल्या 10 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत। त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितींच्या सुद्धा निवडणुकाला सामोरे जाणार आहे। मागचे जर स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल पाहिले तर भाजप अग्रेसर ठरली होती। त्यानिमित्ताने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना काय मार्गदर्शन करतात याकडे लक्ष लागून राहणार आहे। सरकारी यंत्रणेचा वापर ज्या पद्धतीने भाजपने केला आणि सरशी मिळवली त्याच पद्धतीने शिवसेना ही काम करणं अपेक्षित आहे। अशा पद्धतीचा जो आदेश आहे यापूर्वी सुद्धा उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना दिला होता। त्याच पद्धतीची एक उजळणी आज या राज्यव्यापी मेळाव्यात केली जाईल। त्याचबरोबर 2 चर्चा सत्र आणि माहिती सत्र सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहेत। महिलांचा 50% सहभाग या सगळ्या निवडणुकींच्या प्रचारांमध्ये असला पाहिजे असं प्रामुख्याने या ठिकाणी सांगण्यात येणार आहे। त्याचबरोबर निवडणुकींची आचारसंहिता जी आहे त्याचं पालन कशा पद्धतीने केलं पाहिजे याचीही माहिती आज या मेळाव्यात देण्यात येणार आहे। अश्विन, ऋत्विक, या बातमीकडे तू लक्ष ठेवून राहास। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।